नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदानाच्या अंतर्गत विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13,600 रुपये प्रति हेक्टर वितरित करण्याची मंजुरी दिलेली आहे। राज्यातील अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो। आता अतिवृष्टी अनुदानाच्या अंतर्गत मदतीचे वितरण कसे होणार ते बघूया। राज्य शासनाने शेतकऱ्यांना 13,600 रुपये प्रति हेक्टर हे अनुदान वितरण करण्यास मंजुरी दिली असून हे अनुदान 3 हेक्टरपर्यंत असणार आहे। त्यासाठी 2,920 कोटी रुपये निधी एवढा मंजूर सुद्धा झाला। आता अनुदान वितरणातील महत्त्वाची माहिती बघूया। आता प्रथम GR निर्गमित होतो, त्यानंतर NDRFच्या निकषानुसार 8,500 रुपये प्रति हेक्टर, राज्य शासनाच्या वाढीव निधींचे म्हणजेच 13,600 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरपर्यंत मर्यादित आणि फळबागासाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना मिळते। आता शेतकरी मित्रांनो, नंबर 2चा मुद्दा आहे की अमरावती विभागासाठी अतिरिक्त मंजुरी। अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 190 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। या विभागातील शेतकऱ्यांना 65 कोटी 34 लाख रुपये, 79 कोटी 44 लाख रुपये अकोल्यासाठी आणि 241 कोटी 18 लाख रुपये यवतमाळ या मदतीचा लाभ मिळेल, म्हणजे या जिल्ह्यांना हा मदतीचा लाभ मिळणार। आता कोकण विभागासाठी नुकसान भरपाई कशी असणार, तर ठाणे जिल्ह्यासाठी 35 कोटी 20 लाख रुपये, पालघर जिल्ह्यासाठी 19 कोटी 79 लाख रुपये, रायगड जिल्ह्यासाठी 9 कोटी 36 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 33 लाख रुपये। आता शेतकरी मित्रांनो, गारपिटी संबंधित GR काय निघाला ते बघूया। आता गारपिटीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना निधी दिला जाईल, जसे की धाराशिव जिल्ह्यासाठी 18 लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यासाठी 1 कोटी 35 लाख रुपये, लातूर जिल्ह्यासाठी 15 लाख रुपये। आता शेतकऱ्यांना दिलासा देणारे GR हा कोणता निर्गमित झाला तो बघूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे, कारण GR हा निर्गमित केले गेले आहेत आणि शेतकऱ्यांची शेतमालाची यादी पुन्हा तयार केली जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही आता त्यांना पैसे मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हे पैसे येत्या 8 ते 10 दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।